लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि गुडवापासून. तर आता इथे गुडवा बाईक घेऊन जात असतो. तर आता इथे नंदिनी बघते तिच्याकडे, तिच्या हातामध्ये फ्रेम्स असतात. तर आता इथे नंदिनी म्हणते, गुडू भैया गावाला परत चाललोय. नंदिनी भाऊजी असं म्हणत होता इथे गुडवा. काय की मी फोन केला होता पिंकीला, तिला तुमची आणि जेव्हा भैयाची सगळी राम कहाणी सांगितली. रोने लगेच म्हणत होता इथे गुडवा. बोली की मी नंदिनी भाऊजी सारखं तुम्हाला गुस्सा नाही होणार, तुम्ही सगळं सामान घेऊन गावाला परत आहे असं म्हणत होता इथे गुडवा. इसलिए हम जा रहे असं म्हणत होतो. आणि बोलते ना गम्मत ओ का है ना नंदिनी भाऊजी, आपको मनाने के लिए जीवा भैया ने 21 दिवसाचा व्रत केला होता असं म्हणतो गुडवा. लेकिन जाते जाते माझी आणि पिंकीची नैया पार लावून गेली जीवा भैयाने असं म्हणतो गुडवा. तुम्ही गावाला जाताय, प्लीज असं जाऊ नका, रिकामा पोटी जाऊ नका, आम्ही काहीतरी खायला करते या ना असं म्हणते नंदिनी. अरे नाही नंदिनी भाऊजी असं म्हणतो गुडवा, आम्ही भूक नाही आहे. वो काय की आमचा दोस्त जीवा भैया चले गए तो आता पंचपक्वान दिला तरी हमारे गले से नाही उतरेगा असं म्हणत होता इथे गुडवा. लेकिन ते बोलतात ना कुछ, काय गोष्टी पोटात ठेवता येत नाही म्हणून कबूल करतो. जेव्हा भैया छोटा नाही आहेत, कधी छोटा नव्हते. अरे वो तो भला आदमी था असं म्हणत होता इथे गुडवा. हो ते हळदी कुंकूच्या दिवशी सोशल मीडियावरती आंघोळीचा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट झाला होता. तो जीवा भैया नाही की वो हम किए थे शराब के नशे में असं म्हणत होता इथे गुडवा. बघा प्रेक्षक हो, काय असं म्हणते आता इथे नंदिनी. तर मी खरंच नाही केला तो व्हिडिओ असं म्हणत होता जीवा. मी सांगते ना तुम्हाला, बोला उत्तर द्या असं म्हणते आता इथे नंदिनी. कोणी टाकला व्हिडिओ असं म्हणते नंदिनी. तर तिला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं, अहो पण त्यांनी तर मला सांगितलं की ते गुड बोला था उन्होंने, माझी नोकरी वाचवण्यासाठी त्यांनी माझ्या चाळ सुद्धा त्यांनी घेतलं होतं त्याच्यावरती आणि खरा माणूस होता तो असं म्हणतो होता जीवा. तर आता इथे दुसरा इल्जाम पण असं म्हणतो होता इथे गुडवा, तुम्ही त्यांची त्या दिवशी चिट्टी बघितली होते ना, ती चिट्टी खरंच आली होती. हमरे वजह से वो चिट्टी पाणी में गिर गई थी. तर आता सांगतो गुडवा, तर आता चिट्टी पडलेली असते ना पाण्यामध्ये, वांग्या असं म्हटलेला असतो जीवा, काय केलं असं म्हणून काढलेला असतो. नंदिनी चिट्टी वाजून आणखीन खुश झाली असते, पण आता काय करू मी असं म्हणतो जीवा. जीवा भैया असं म्हणतो गुडवा, अरे तुम्हाला माहिती आहे चिट्टा भिजला आहे, मला माहिती आहे चिट्टी भिजला आहे, नंदिनी भाऊजी को कहा पता है की चिट्टी भिजला आहे ते असं म्हणतो ते गुडवा. म्हणजे असं म्हणतो ते जीवा मतबल असं म्हणतो होता गुडवा. हमारे बोलने पर वो जीवा भैया ने वो चिट्ठी तुम्हारे लिए लिखी होती असं म्हणतो तो. म्हणजे घरावर जे रोज बुके येत आहेत, चिठ्ठी येत आहेत, ती तुम्ही लिहून पाठवता असं म्हणतो नंदिनी. नाही नाही असं म्हटलं असं जीवा फ्लॅशबॅकमध्ये. ती चिठ्ठी बुके सगळं खरं आहे, पण आता जो बुके आणि चिठ्ठ्या, ती चिठ्ठी पाण्यात असं म्हणतो होता जीवा. बस जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. फिर आता इथे जिस घटना के वजह से यहाँ से गए है ना असं म्हणतो गुडवा, त्याच्यामध्ये पण आता जीवा इन्वॉल्व नाही असं म्हणतो तो. त्यांनी तुम्हाला शराब नाही पाजवली होती असं म्हणतो होता इथे गुडवा. बघा प्रेक्षका, वो शराब तो हमरे लिए लाए थे असं म्हणतो होता इथे गुडवा, बाद में पीने के लिए वो गलती से ती रिक्षामध्ये राहिली, जिसको आप पाणी समज की पिली असं म्हणतो होता इथे गुडवा. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे नंदिनीला आठवतं कसं तिने पिलेले असतं आणि ते दारू असतं, पाणी समजून तिने पिलेली असते ते. तर आता इथे नंदिनीला सगळं आठवतं. जीवा भैया तो शराब से सख्त नफरत करते. त्यांनी तर मला सांगितलं होतं की शराब पिल्यावर सकाळी बायकोच्या हातचा कडवा काढवा प्यायला लागतो म्हणून. आता जीवा भैया चले गए तो असं म्हणत होता इथे गुडवा. सगळं छान छान वाटतंय नंदिनी भाऊजी. नंदिनी घरातलं माणूस गेल्यावर घर खायला उठतं तसं वाटतोय असं म्हणतो गुडवा. लेकिन आता तुम्ही खुश आहे, मालिक खुश आहे, तर मग क्या ही कहे, क्या बात है असं म्हणतो होता इथे गुडवा. बघा प्रेक्षक हो, जीवा भैयाने सजवलेला तोफा आहे असं म्हणतो होता इथे तो. हे तुम्हाला पाहिजे तर घ्या, नाही तर कचऱ्यात फेकून द्या असं म्हणतो होता इथे गुडवा. तर आता इथे सगळ्या रिक्षातल्या गोष्टी आणून देतो बघा गुडवा नंदिनीला. तर आता तो नंदिनी भाऊची असं म्हणतो गुडवा, आमचे बाबूजी आहे ना ते आम्हाला नेहमी सांगतो की असं म्हणतो गुडवा, जाते जाते कभी दिल में कुछ रखना नहीं है, म्हणून मी हे मन मोकळं केलं असं म्हणतो इथे गुडवा. लेकिन आजपासून ते कोणी ब्लॉग बनवणार नाही, कोणी खिडकीच्या बाहेर उभारणार नाही, कोणी सोशल मीडियावरती येणार नाही की नंदिनी येणार हात जोडतो हम चलते है, ख्याल रखे असं म्हणतो. आणि गुडवा आता बॅग घेऊन आपली निघून जातो बघा प्रेक्षक आपल्या घरी. तर आता इथे नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि रडत असते बघा प्रेक्षक होती. आपल्या हातामध्ये तो बॉक्स घेऊन खूप जास्त त्रास होत असतो आता इथे नंदिनीला. बघा प्रेक्षक हो, हे काय झालं म्हणून. तर आता ती खूप, तर आता इथे बघा प्रेक्षक हो, रात्र झालेली दाखवले, देशमुखांचं घर दाखवलंय. तर आता इथे विक्रम येतो. बाबा जीवा जेवला का असं म्हणते आता इथे काव्या. हो असं म्हणतो आता विक्रम जेवला, पण जीवासारखा नाही जेवला असं म्हणतो तो. म्हणजे मी मानिनीला सांगून हट्टाने तिच्यासाठी थाट घेऊन येलो होतो, मला वाटलं तो चिडून माझ्यावरती, मला ताट घेऊन जा म्हणेल तो, पण नाही अगं हे बघ असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता जीवाने पूर्ण खाल्लेला असतो, बसा बसा जेव लागतो असं म्हणतो विक्रम. आणि ठसका सुद्धा लागला त्याला. अरे सावकाश बाळा, मी भरू का तुला असं म्हणतो आता इथे विक्रम. तर म्हटला नको नको बाबा, समोरच्याने भरवायची सवय नको, आता कशाची सवय नको असं म्हणतो आता इथे विक्रम. असं म्हणाला असं म्हणतो तो. भीती वाटते ग काव्य असं म्हणतो इथे विक्रम.
काय प्रेम गमावलेला माणूस कुठल्या थराला जाईल का सांगता येत नाही असं म्हणतो आता इथे विक्रम. बाबा हो असं म्हणते काव्या. काय बोलताय तुम्ही हे असं म्हणते काव्या. नाही नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. जीवा असं काही वेडवाकडं नाही करणार हो असं म्हणते काव्या. काय माहित असं म्हणतो आता इथे विक्रम. प्रेमात वेडे झालेली माणसं डोक्यात छानपण घेऊन वावरत नाहीत ना गं असं म्हणतो आता इथे विक्रम. मी त्याला म्हटलं की बाळा मी आजची रात्र झोपू का तुझ्यासोबत असं म्हणतो विक्रम. मला म्हणाला नको नको बाबा मी माझे डोळे उघडे ठेवून झोपतो. तर आता इथे तसं बघून त्याला मला झोप लागणार आहे कसं म्हणतो आता इथे विक्रम. रडायला लागतो तो खूप. बाबा असं म्हणते आता इथे काव्या. इतके बसा बरं असं म्हणते आता इथे काव्या आणि बसवते ती. बसा बसा असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक हो. शांत व्हा बाबा. हे काय पाणी प्या असं म्हणते आता इथे काव्या. अगं ह्या वयामध्ये तरुण पोराचे असं बोलणं ऐकायचं का असं म्हणतो आता इथे विक्रम. बघा प्रेक्षक हो. तर आता खूप त्रास होतो विक्रमला. बघा प्रेक्षक हो. शांत व्हा बाबा असं म्हणते आता इथे काव्या. असे खचून जाऊ नका ना असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक हो. असं खचून कसं चालेल सांगा बरं मला असं म्हणते आता इथे काव्या. जीवा कधीच एकटा नाही पडणार आहे बाबा असं म्हणते आता इथे काव्या. नंदिनी ताई तसा होच देणार नाही असं म्हणते ती. नंदिनी ताई कायम असेल तिच्यासोबत असं म्हणते आता इथे काव्या. आता जरा गोंधळी आहे होती. हळूहळू तिचं कळेल तिलाच असं म्हणते आता इथे काव्या. तिला जरा तिचा वेळ देऊ ना आपण असं म्हणते आता इथे काव्या. हो म्हणतो आता विक्रम. आणि जीवा नाही बोलत आहे ना कुणाशी. ठीक आहे मी असं म्हणते काव्या. मी बोलू का बाबा त्याच्याशी असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक हो. तर आता विक्रम बघतो काव्याकडे. तुझं ऐकेल तो असं म्हणतो आता इथे विक्रम. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या का उत्तर देतच नाही बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्याच आता इथे जीवा खाली येतो पायऱ्यांवरून. तर आता इथे काव्याच्या पाठीमागून जीवा जीवा करत येते. काव्या तुझं काही ऐकायचं नाही मला. जाऊ दे मला असं म्हणतो आता जीवा. काय झालंय नीट सांग तरी असं म्हणते काव्या. तुला कळत नाही का असं म्हणतो जीवा. मला नंदिनीबद्दल काही ऐकायचं नाही बस असं म्हणतो आता इथे जीवा. हरलोय मी आता असं म्हणतो तो. काय बोललास तू असं म्हणतो आता इथे काव्या. जीवा देशमुख हरलास असा म्हणतोस तू असं म्हणते आता इथे काव्या. आपण मिळून हे मिशन हाती घेतलं होतं ना. मिशन लग्नासाठी काय पण का झालं त्याचं असं म्हणते काव्या. अगं उगाच म्हटलं ग असं म्हणतो आता इथे जीवा. पण आता समोरच्याच्याच हातात दागेदोरे आहेत. आम्ही त्यांच्या हातातले फक्त कठपुतले आहोत. ते नाचवतील तसं आम्ही नाचायचं. बस झालं खूप नाचलो आता. 21 दिवस नाचलो. आता किती अजून नाचू. सगळे प्रयत्न करून झाले असं म्हणतो जीवा. थकलोय मी आता असं म्हणतो तो. हरलोय ग मी असं म्हणतो तो. बघा प्रेक्षक हो. मुद्द हरलोय असं म्हणतो तो. जीवा देशमुख हरला असं सांगतोस तू मला असं म्हणते काव्या. जो माणूस आतापर्यंत जगाला सांगायचा की मी हरूच शकत नाही. माझ्याच्याने सगळं शक्य आहे. तो मुलगा हरला असं म्हणायचंय तुला असं म्हणते आता इथे काव्या. अरे एक साधी गोष्ट आठव जीवा. साधी गोष्ट असं म्हणते जीवा. रम्या मला म्हणाली होती की तिचं आणि पार्थचं लग्न होणार म्हणजे होणार असं गुरुजींनी भाकीत केलंय. ते ऐकून माझ्या पाया खालची जमीन हल्ली होती. असं काही करायचं होतं ज्याने माझं मन शांत होईल. मी सगळ्यांची दारं तोटावली. नंदिनी तशी बोलायचा प्रयत्न केला नाही जमलं. पारशी बोलायचा प्रयत्न केला नाही जमलं. न राहून तुला फोन केला होता मी जीवा असं म्हणतात इथे काव्या. काय सांगितलं होतं तू तेव्हा असं म्हणतात इथे काव्या. तर आता इथे जीवा म्हणतो आठवत नाही मला. आणि आता तो जातो बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता जातो आणि तो डायनिंग टेबलकडे थांबतो. तर आता इथे काव्या पण जाते त्याच्याबरोबर तिथे बघा प्रेक्षक हो. खरंच नाही आठवत आहे का असं म्हणते काव्या. मला आठवत आहे ना असं म्हणते ती. तू मला जॅपनीज मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकवली होती. समजावून सांगितली होतीस. ते तू असं म्हणतो जीवा. तू नको त्याचा फारसा विचार करूस. असं काय नसतं. हे बरं आहे तुझं वा. स्वतःच मला यशोकीचं बुक दिलंस आणि आता स्वतःच यशोकीला होपलेस म्हणतोस. जीवा अरे असं काय करतोयस तू असं म्हणते काव्या. अरे तू धीर दिलास म्हणून तर मी मोटिवेट झाली ना. तू मला सांगितलं होतंस पार्थ तुझाच आहे. तर आता इथे पार्थ बघत असतोय सगळं आणि आता इथे काव्याने हात ठेवलेला असतो जीवाच्या खांद्यावरती. हे बघून त्रास होतो पार्थला. ज्या दिवसापासनं युनिव्हर्सने तशा सिच्युएशन्स क्रिएट करायला सुरुवात केली असं म्हणते काव्या. हे बघ जीवा. जेव्हा माझा बोका हरवला होता तेव्हा खूप रडत होते मी. खूप वाईट वाटत होतं मला. तेव्हा पार्थने मला प्रेमाने जवळ घेतलं होतं असं म्हणतात इथे काव्या. त्यानेच मला खट्ट मिठी मारली होती असं म्हणतात इथे काव्या. ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स होती त्या दिवशी पत्रकारांनी इतके घाणेरडे प्रश्न विचारले होते मला असं म्हणते काव्या. तेव्हा पार्थनेच पत्रकारांना धमकी दिली. सरळ प्रश्न विचारा. ती बायको आहे माझी असं म्हणतात इथे काव्या. हेच तर ते मॅजिकल आहे ना जीवा असं म्हणतात इथे काव्या. हे सगळं तू मला सांगितलेल्या फंड्यामुळेच तर झालंय असं म्हणतात इथे काव्या. अरे जीवा आपल्याला जे उत्कटपणे हवं आहे ते आपल्याकडे आहेच असं म्हणतात इथे काव्या. असं समजणं म्हणजे यशोको असं म्हणतात इथे काव्या. बरोबर असं म्हणतात इथे ती. ही गोष्ट माझ्याकडे असली की मी खुश होईन पेक्षा मी आता खुश आहे कारण ही गोष्ट माझ्याकडे आहेच असं म्हणतात इथे काव्या. असा विचार करणं म्हणजे यशोको असं म्हणतात इथे काव्या. हो ना असं म्हणते ती. जीवा असं म्हणतात इथे काव्या. तर आता ती हात पकडते जीवाचा आपल्या हातामध्ये. तर पार्थला काय आवडत नसतंय प्रेक्षक हो. हा कॉन्फिडन्स तारे वारे झुकवायला पार पाडतो. आपल्या हातावरच्या रेषांना वळायला भाग पडतो असं म्हणते काव्या. अशक्य लव्ह स्टोरीज शक्य करायला भाग पाडतो जीवा. सिरियसली असं म्हणतात इथे काव्या. तुला का वाटतं मी प्रयत्न केले नाही तसं म्हणतो इथे जीवा. रडत रडत सगळं केलं मी असं म्हणतो इथे जीवा. आमच्या 21 दिवसात सगळं करून झालं असं म्हणतो इथे जीवा. तुला माहिती आहे ना मला प्रॉन्सची अलर्जी आहे.
असं म्हणते काव्या. प्रॉन्स खाल्ले असं म्हणतो जीवा. माझा जीवही जाऊ शकतो ते खाल्ल्यावर. पण नंदिनीला माझं तिच्यावरचं प्रेम कळावं म्हणून ते सुद्धा खाल्ले मी असं म्हणतो आता इथे जीवा. तरी सुद्धा तिचा विश्वास नाही आहे माझ्यावर असं म्हणतो आता इथे जीवा. तर काव्या म्हणते जीवा एवढं सगळं करून आज जेव्हा मी निघालो साधा अडवलं नाही ग तिने मला, अडवलं सुद्धा नाही तिने मला असं म्हणतो आता इथे जीवा. काय करायचं अजून असं म्हणतो आता इथे जीवा. आपण ज्याच्या मागे धावतोय ते खरंच आपल्याला मिळणार आहे कसं म्हणतो आता इथे जीवा. ती कस्तुरीच्या शोधात वेड्यासारखा भटकणाऱ्या हरण्यासारखे मरून पडणार होतं पण असं म्हणून जोरात रडायला लागतो तर ती जीवा बघा प्रेक्षक खूप जोरात रडत असतो तो. अरे जीवा तू शांत हो ना जीवा प्लीज असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक त्याला. इकडे बघ शांत हो प्लीज असं म्हणते आता इथे काव्या. रडू नकोस असा वेड्यासारखा असं म्हणते काव्या. शांत हो असं म्हणते ती. तू बस इथे खाली ये असं म्हणते काव्या. तर आता बसवते ती जीवाला खाली. वेड्यासारखा वागू नकोस असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. आणि आता ती पाणी देते जीवाला. तर जीवा खूप जास्त रडत असतो बघा प्रेक्षक. हे घे असं म्हणते आता इथे काव्या. हे घे पाणी पी असं म्हणते आता इथे काव्या. तर पाणी पित होता इथे जीवा बघा प्रेक्षक. असं रडतो जीवा देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. सिरियसली आम्ही तर नाही बघितलं असं रडताना त्याला कधीच असं म्हणते आता इथे काव्या. शांत हो रे जीवा असं म्हणते आता इथे काव्या. नीट शांत हो असं म्हणते काव्या. तुला आपल्या यशोकाचा फंडा सांगू असं म्हणते काव्या. आपल्या आयुष्याचा ब्रीड वाक्य सांगते ऐकशील असं म्हणते आता इथे काव्या. जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे ती म्हणते असं म्हणस जीवा की आपल्या आयुष्यात लांबलचक बुधवार चालू आहे आणि जेव्हा आपला पार्टनर्स आपल्याला स्वीकारतील तेव्हा आपल्या आयुष्यात एक छान मोठा विकेंड येणार आहे असं म्हणते आता इथे काव्या. जो आपण सगळेच एन्जॉय करणार आहोत असं म्हणते आता इथे काव्या. विश्वास ठेव जीवा असं म्हणते काव्या. कारण विश्वास ठेवायला आपल्या पार्टनर्सनेच आपल्याला शिकवलंय असं म्हणते आता इथे ती. हो ना असं म्हणते ती. तर आता पार्थला आठवतं की एक्झाम्पल त्याने दिलेलं असतं काव्याला म्हणून. तर आता इथे फ्रेंडशिप बँड बांधलेली असते ना नंदिनीने पार्थला ते त्याला आठवतं बघा प्रेक्षक. तर आता ती हात दिलेली असते पार्थला आणि कसं तो तिचा हात घेतलेला असतो सगळं दाखवलंय. तर आता इथे रात्र झालेली दाखवले बघा प्रेक्षक. तर आता इथे पार्थ गाडीमध्ये बसतो आणि आता त्याला आठवतं कसं काव्या काळजी घेत असते जीवाची बघा प्रेक्षक. आणि कसं ती त्याला हात ठेवत असते तिचा हात पकडलेली असते आपल्या हातामध्ये वगैरे त्याला आठवतं. शांत होना जीवा प्लीज असं म्हणून काव्याने हात धरलेले असते त्याला आठवतं सगळं. आणि कसं त्याला समजूत काढत असते हात ठेवून ठेवून हे त्याला बघवत नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे पार्थ गाडी चालू करतो आपली. तर आता इथे नंदिनी ते बघा प्रेक्षक आपले कपडे घेण्यासाठी. तर आता इथे तिचा खूप बेचैन दाखवलंय तिला. तर आता तिची जाऊन ओढणी खाली पडते बघा प्रेक्षक. तर आता तिला आठवतं कसं फ्लॅशबॅकमध्ये जीवाने ती ओढणी आपल्यावर घेतलेली असते आणि कसं तो डान्स करत असतो तिच्यासोबत, कसं मिठी मारत असतो त्या ओढणीला, सगळं आठवतं बघा प्रेक्षक तिला. तर आता इथे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे बॅकग्राऊंड दाखवलं बघा प्रेक्षक. खरंच खूप छान म्हणजे हे गाणं तर खूप जुनं आहे. तर आता खूप छान जुने सॉंग्स लावतात ह्या सिरियलमध्ये त्यामुळे हा सिरियलचा वाईब आहे बघा प्रेक्षक. आम्हाला तर ऐकून पण माहित नाही फक्त रिमिक्समध्ये माहिती पण हा ओरिजिनल सॉन्ग असेल बहुतेक. तर आता इथे तिला आठवतं कसं जीवावर येऊन तिला येऊ का म्हणत असतोय सगळं तिला आता फ्लॅशबॅकमध्ये आठवतंय बघा प्रेक्षक. तर आता तिला खूप आठवण येत असते नंदिनीला जीवाचे बघा प्रेक्षक. आणि बॅकग्राऊंडमध्ये गाणं चालूच आहे बघा प्रेक्षक. ती खूप जास्त रडत असते तिला खूप जास्त आठवण येत असते आता इथे जीवा की बघा प्रेक्षक. तर आता इथे खाली जाते नंदिनी ती ओढणी घेण्यासाठी आणि आता ती ओढणी घेते बघा प्रेक्षक होती आपल्या हातामध्ये. तर आता इथे जीवाची परत आठवण येते तिला कसं मिठी मारत असतो ती ओढणी घेऊन. तर आता इथे पार्थ येतो बघा प्रेक्षक. नंदिनी बघते त्याला. जीवा आलीस म्हणते आता इथे नंदिनी. जीवा आलीस म्हणते आता इथे नंदिनी. तर आता बघते तर काय पार्थ असतो तो. हाय नंदिनी असं म्हणतो आता इथे पार्थ. कशा आहात असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे डोंट वरी मी आज जीवाचा भाऊ म्हणून नाही आलोय असं म्हणतो आता इथे पार्थ. आज नंदिनीचा मित्र पार्थ म्हणून आलोय असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्हाला आठवतंय नंदिनी लग्न झाल्यानंतर मी काव्याला आणि तुम्ही जीवाला जिंकण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. ते दोघेही हवा तसं रिस्पॉन्स देत नव्हते असं म्हणतो पार्थ. तुम्ही बाबरलेल्या मी गोंधळलेलो असं म्हणतो आता इथे पार्थ. मग स्वतःला शोधत आपण त्या खोलीच्या बाहेर यायचो. शांत रात्र कॉफी घेऊन आपण एकमेकांसमोर बसायचो असं म्हणतो आता इथे पार्थ. बी अ फ्रेंड्स म्हणून असं म्हणतो आता इथे तो. आठवतंय का असं म्हणतो आता इथे पार्थ. खरं सांगू नंदिनी तुमच्याशी बोलताना माझ्या मनात कधीही उलटे सुलटे विचार आले नाहीत असं म्हणतो आता इथे पार्थ कधीच. पण मनात ना कुठेतरी भीती असायची की काव्याने मला किंवा जीवाने तुम्हाला असं बघितलं आणि गैरसमज करून घेतला तर असं म्हणते आता इथे पार्थ. हा म्हणजे आपल्यालाही भूतकाळ होताच की असं म्हणतात इथे पार्थ. तर आज रोज सगळ्यांना माहीत असते आपल्यालाही भूतकाळाचं बॅगेज होतंच असं म्हणतो आता इथे पार्थ. पण आपण समजूतदार असल्यामुळे पुढे निघून गेलो असं म्हणतो आता इथे पार्थ. आपण एकमेकांसमोर बसतो आणि एकमेकांबरोबर सगळं शेअर करतो एकमेकांना धीर देतो असं म्हणतो आता इथे पार्थ. एक काव्य आणि जीवाला माहीत नव्हतं असं म्हणतो आता इथे पार्थ. पण त्याने कधी चुकीचा अर्थ नाही काढला माहीत असूनही असं म्हणते तो. हो असं म्हणते आता इथे
नंदिनी बघा प्रेक्षक हो, तर आता इथे नंदिनी म्हणते सगळं खरं आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तिला खूप भावूक झालेलं असते बघा प्रेक्षक हो ती. पण हे सगळं तुम्हाला आत्ता का आठवतंय असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ येतो तिच्याकडे म्हणतो, कारण आज मी काव्याला आणि जीवाला एका घरात एकमेकांसमोर बघितलं असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. ते जे काही बोलले ते मी ऐकलं असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. काव्याने जीवाला थोपटलं ते मी बघितलं असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. गेले कित्येक दिवस त्या क्षणाची मला भीती वाटत होती असं म्हणतो पार्थ. तर तो क्षण मला फेस करायची हिंमत नव्हती. तर सतत असं वाटायचं की जेव्हा केव्हा काव्या आणि जीवा एका घरामध्ये एकमेकांसमोर येतील, तेव्हा त्यांच्याकडे बघून मला एकच गोष्ट आठवेन की म्हणजे 16 डिसेंबरचा तो दिवस असं म्हणतो तो. कारण तेच अंतिम सत्य होऊन बसलं होतं ना आमच्यासाठी असं म्हणतो होता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी सगळं ऐकत असते भावखून बघा प्रेक्षक हो. तर आता बघा प्रेक्षक हो, आता बघितलं तर बघूया तर रिकॅपमध्ये काय ते. तर तुला मॉर्निंग किस पाहिजे असं म्हणून काव्या त्या बोकड्याला किस करत असते आणि आता ती जाते तिच्या पाठीमागं, कारण आता ओढत असते त्याला पार्थ आणि आता जाऊन बघते तर काय पार्थ ओढत असतो त्याला आणि जाऊन तिचा डोका पडतो आता इथे पार्थला. तर आता नंदिनी उघडते विंडो आणि बघते. आता कशाला खिडकी उघडतेस? वाऱ्याने आपली दिशा बदलली आहेस म्हणते आता इथे शारदा. बाहेर सगळा लकलकाट आहे असं म्हणते शारदा. तर आता इथे जीवाला एक जाणून देतो बघा प्रेक्षक हो पार्थ. तर आता रिकॅप्स इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.